नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. बघा, जसे की सर्वांना माहितीच आहे, सीईटी सेलने आता रजिस्ट्रेशन पोर्टल्स ओपन केलेले आहेत आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोन गोष्टी कंपल्सरी आहेत असं सीईटी सेलने सांगितलेलं आहे. एक म्हणजे आधार ऑथेंटिकेशन, दुसरं म्हणजे आपार आय डी क्रिएट करणं. भरपूर विद्यार्थ्यांना आपार आय डी क्रिएट करताना अडचणी येत आहेत. जसे की नावामध्ये बदल असेल तर कसं चेंजेस करायचे आहेत, गॅप असेल तर काय काय डिटेल्स भरायचे आहेत आणि अन्य काही अडचणी. तर या सर्व अडचणींचं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही जर येणाऱ्या MBA CET साठी प्रिपरेशन करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेला आहे. यामध्ये तुमचं प्रिपरेशनला बूस्टअप होणार आहे, कारण यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये. त्यासोबत तुमचं जर लाईव्ह सेशन मिस झाला तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. त्यासोबतच टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. लक्षात ठेवा, 12 जानेवारीपासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचंय, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे स्टोअर सेक्शन आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जायचंय. सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचंय. त्यानंतर कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कोर्स ओपन करायचा आहे. जर तुम्हाला काही डेमो सेशन्स पाहायचे असतील तर डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे CET सेलने PDF जाहीर केलेलं आहे. यामध्ये सर्व स्टेप्स दिलेले आहेत की तुम्हाला कसं अपार आय डी क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिजी लॉकरवरती लॉग इन करून घ्यायचं आहे. तुम्ही जर लॉग इन केलेलं असेल तर उत्तम, लॉग इन केलेलं नसेल तर तुम्हाला तिथे काय करायचं, साइन अप करून घ्यायचं आहे. बघा काय स्टेप्स दिलेले आहेत. सगळ्यात आधी तर तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. ही वेबसाईट आहे डिजी लॉकरची. ठीक आहे. डिजी लॉकरच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर एक असा डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होईल. त्यामध्ये राईट साईडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉग इन अँड रजिस्टर असं एक ऑप्शन दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी लॉग इन केलेलं असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे. लॉग इन केलेलं नसेल आणि क्रिएट करायचं असेल तरीही तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट करून घ्यायचं आहे किंवा लॉग इन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारला जाईल. आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जे तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे ते आधार कार्ड नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पिन येईल, 6 डिजिट पिन तुम्हाला तिथे टाकायचा आहे. तो पिन टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमचा जो आधार कार्ड आहे तो तुम्हाला डिजिटली तिथे दिसेल. ठीक आहे. हे झालं तुमचं डिजी लॉकर क्रिएट. त्यानंतर काय करायचं बघा, डिजी लॉकरमधूनच है ना, डिजी लॉकरमध्येच जायचं आहे. डिजी लॉकरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ते सर्व गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट साईडला या ठिकाणी एक दिसेल की काही ऑप्शन्स दिलेले आहेत. बरोबर आहे. त्या ऑप्शन्समध्ये एक ऑप्शन दिलेला आहे सर्च डॉक्युमेंट म्हणून. त्यावरती जर तुम्ही क्लिक कराल तर इथे सर्च बॉक्स ओपन होतो. सर्च बॉक्समध्ये APAAR लिहायचं आहे. त्याचाच अर्थ अपार असं लिहायचं आहे. अपार तुम्ही सर्च केलं की तुम्हाला असं एक ऑप्शन दिसेल. त्यामध्ये दिले अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. तेच आहे तुमचं ABC. ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल, सुरुवातीलाच CET सेलने सांगितलेलं आहे की दिस कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टेप बाय स्टेप गाईड, म्हणजे हे जे PDF आहे हे एक स्टेप बाय स्टेप गायडन्स आहे तुमच्यासाठी की कसं अपार आय डी काढायचं आहे. आणि यामध्येच एक त्यांनी सांगितलेलं आहे की अपार म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री किंवा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID है ना, हे महाराष्ट्र स्टेट CET सेल एक्झामिनेशनसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही अपार या ठिकाणी सर्च करता तिथे तुम्हाला ABC असं दिसतं. याच्या अंतर्गत तुमचा अपार आय डी जो आहे तो क्रिएट होतो. ठीक आहे. आता यावर क्लिक केलात की तुम्हाला एक अपार असा आय डी दिसेल. अपार आय डी अशा पद्धतीचं एक ऑप्शन दिसेल. त्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट भरण्यासाठीचं ऑप्शन तुम्हाला ओपन होईल. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. इथे आता सर्वांनी व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे.
बघा, गेट युअर डॉक्युमेंट बाय एंटरिंग द रिक्वायर्ड डिटेल्स. आता या ठिकाणी तुमचं जे आधार ऑलरेडी अपडेट झालेलं आहे, बरोबर आहे. मग आधार अपडेट झाल्यानंतर डिजिलॉकरमध्ये जे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे ते जसेचे तसं इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, राईट. डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर आहे. या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली तिथे येऊन जातील, कारण ते तुम्ही आधार कार्डवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तुमचं आधार कार्ड रजिस्टर्ड झालेलं आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली या डिटेल्सवरती तुम्हाला काहीही वेगळं करायचं नाही, ते ऑटोमॅटिक येऊन जाते. आता इथे एक ऑप्शन आहे की एंटर आयडेंटिटी व्हॅल्यू. ठीक आहे. हा जो ऑप्शन आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मग तुम्ही स्टुडंट असाल तर तुमचा आय डी असेल, त्या आय डीचा नंबर तिथे टाकायचा आहे, है ना. आयडेंटिटी व्हॅल्यू यामध्ये काय सांगितलंय की तुमचा रोल नंबर असेल, रजिस्ट्रेशन नंबर असेल, किंवा एखाद्या एक्झामसाठी साठी रजिस्ट्रेशन केलं तर एनरोलमेंट नंबर असेल, किंवा नवीन ॲडमिशन असेल, हे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील: रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर, न्यू ॲडमिशन किंवा नन. ठीक आहे. तर यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल आहे किंवा न्यू ॲडमिशन असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. हे झालं की तुम्हाला ॲडमिशन इयर खाली त्याचे ऑप्शन दिसेल. ॲडमिशन इयर जो आहे तुमचा तो ॲडमिशन इयर टाकायचा आहे, राईट. आणि त्यानंतर शेवटचं ऑप्शन असेल आय ॲम अ स्टुडंट ॲट. मग ती युनिव्हर्सिटी जी बोर्ड आहे तिथे सिलेक्ट करायचं आहे. जो बोर्ड त्या लिस्टमध्ये आहे त्याला सिलेक्ट करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला शेवटचा टप्पा जो आहे तो म्हणजे गेट डॉक्युमेंट. एकतर इथे मार्क करायचं आहे, त्यानंतर गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंटवरती गेट डॉक्युमेंटवरती क्लिक केलं की तुमचा अपार आय डी ऑटोमॅटिकली क्रिएट होऊन जाईल, राईट. सो या स्टेप्सने तुम्हाला अपार आय डी क्रिएट करायचं आहे. बघा, त्यानंतरही तुम्हाला जर काही अडचण असेल, बघा नाव चेंज असेल, म्हणजे लग्नानंतर नाव चेंज झालेलं असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या. जसं आपण पाहिलं की आधार ऑथेंटिकेशन केल्यानंतर, आधार रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे आधारवरती नाव आहे तेच नाव ऑटोमॅटिकली अपार आय डीवरती येणार आहे. त्यामुळे तुमचं जर आधार अपडेट असेल तर त्याचप्रमाणे तुमच्या सर्व गोष्टी पुढे सुद्धा होणार आहेत. मग तुमचं रजिस्ट्रेशन असू द्या, तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म असू द्या, त्यानंतर कॅप असेल, त्यानंतर ॲडमिशन असेल, या सर्व गोष्टींसाठी आधार लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट कराल तर त्याचा फायदा तुम्हाला शेवटपर्यंत होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅप. ठीक आहे. तुमचा जर किती वर्षाचाही गॅप असेल तर तो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच फिलअप करायचा आहे. तुम्हाला गॅप कॅल्क्युलेट करायचा आहे. तो इयर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. केव्हा? तर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना. त्यानंतर कॅप राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला ते भरावं लागू शकतं. त्यामुळे व्यवस्थितपणे तुमचं गॅप इयर कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि अन्य काहीही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरच आता MBA CETचं रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रिपरेशनला सुद्धा सुरू करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला राईट गायडन्स मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला एक्सपर्ट्स गाईड करणार आहेत. सो फटाफट खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि कोर्स जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.